नमस्कार. दिशा ॲस्ट्रोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. रवी म्हणजे सूर्य. कुंडलीतला रवी आपल्याला काय दर्शवतोय, काय सांगतोय आणि आपल्याला रवीपासून कुंडलीत मिळालेली पॉवर आपण कोणत्या गोष्टींसाठी वापरू शकतो, कुठल्या चांगल्या गोष्टींसाठी वापरू शकतो, हे आपल्याला समजतंय. तसं जर बघितलं तर रवी हा एक ग्रह नसून तो तारा आहे. परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला आपण ग्रह समजून त्याच्या कारकत्वांचा विचार करत असतो. ग्रहमालेमध्ये ग्रहांमध्ये हा एक राजा म्हटला गेलेला आहे आणि राजा म्हटल्यानंतर राजाचे सगळे गुण या रवी प्रधान व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येतात. राजाला स्तुती लागतात, त्यांची सुमन गावी लागतात, राजाला अधिकार लागतो, राजाची प्रजा असते, तो त्याची पालन पोषण करतो, त्याच्यावर काही जबाबदाऱ्या असतात. ज्या वेळेस काही कृती करायची आहे तर भावनेतून कृती न करता आपण कर्तृत्वातून कृती करणं हा राजाचा गुण दिसतो. वेळ प्रसंगी स्वतः उठून लढायला जाणं म्हणजे नेतृत्व करणं, लीडरशिप करणं, या सगळ्या क्वालिटीज आपल्याला राजाप्रधान व्यक्तीमध्ये दिसतात. कायदे बनवणं, कायद्यांची अंमलबजावणी करून घेणं, एका डिसिप्लिनमध्ये राहणं आणि तो डिसिप्लिन आपल्या स्वतःमध्ये देखील आणणं, हे या राजाचे गुण आहेत. म्हणजे ज्या व्यक्तीचा रवी चांगला आहे, रवी सुस्थितीमध्ये आहे, त्याच्या वागण्यात, बोलण्यात, आचरणात आपल्याला ह्या गुणांचा अंमल जास्त प्रमाणात दिसतो. जर आरोग्याचा विचार केला तर आरोग्यामध्ये हा रवी आपल्याला कुठे आपल्याला त्याचा अंमल दाखवतो, तर आपला जो डोक्याचा भाग आहे म्हणजे मेंदू, आपले डोळे आणि आपलं हृदय, जे आपल्याला 24/7 ते आपलं हृदय, हार्टबीट आपले चाललेले असतात. हे हृदय जसा तो रवी कंटिन्युअस तळपत आहे, कंटिन्युअस तो चालू आहे, त्याचा प्रकाश आपल्याकडे येतोय, त्याचप्रमाणे आपलं हृदय आणि पाठीचा कणा हे अवयव म्हणजे हे शरीराचे भाग आपल्याला रवीवरून समजतात. ज्यावेळेस रवी थोडाफार दूषित होतो तेव्हा या अवयांवर काहीतरी हार्टचे पेशंट होणं किंवा पाठीच्या मणक्याचा त्रास उद्भवणं हे आपल्याला लक्षात येतं. जर कार्यक्षेत्र म्हटलं म्हणजे करिअर म्हटलं तर रवी हा आपल्याला सायन्सचा भाग दाखवतो. रवीवरून जे आपले कार्यक्षेत्र जे डिसिप्लिनचे, लाईक आपल्याला गव्हर्नमेंटच्या क्षेत्रांमध्ये काही पोलीस भरती असणं, इन्स्पेक्टर होणं, जिथे कायदा बनवून त्याची अंमलबजावणी करणं आहे, या क्षेत्रांमध्ये रवीचं आपल्याला जास्त प्रमाणात काम दिसतं. अजून जर बिझनेसचा भाग बघितला तर बिझनेसमध्ये एक स्वतः म्हणजे एक ओनर जो आपली लाईक सीएचे जे क्षेत्र आहेत, सीए सीएस यांचं काय होतं की मेडिकल पण म्हणजे डॉक्टरांचं पण एखादी इम्पॉर्टंट साईन असणं, त्यांनी साईन करणं आणि मग तो पेपर पास होऊन पुढची प्रोसेस करणं, म्हणजे काय आलं तिकडे एक अधिकार आला. आणि हा अधिकार या रवी प्रधान व्यक्तीमध्ये म्हणजे कुंडलीत जर रवी त्या त्या क्षेत्रांमध्ये असेल, त्या त्या स्थानांमध्ये असेल, तर अशा पद्धतीने त्याचा कार्यक्षेत्रावर देखील परिणाम होतो. आता रवी हा वेगवेगळ्या पद्धतीने कसा वर्क होतो, कुठल्या स्थानात आहे, रवी सोबत कुठल्या ग्रहांची युती आहे, रवीवर काही पापग्रहांची दृष्टी होतीये का, किंवा तो काही दूषित स्थानांमध्ये गेलाय, लाईक आपले त्रिकस्थान आहे 6, 8, 12, इथे जाऊन अजून काही दूषित झालाय का, किंवा अतिशय चांगल्या स्थितीत आहे का. कारण काय होतंय, रवी म्हणजे एक प्रकारची कशी व्यक्ती आहे की ही एक व्हाईट कॉलर जॉब वाली व्यक्ती आहे. जेव्हा रवी दूषित होतो त्यावेळेस काही लोकांकडून भ्रष्टाचार होणं, म्हणजे याचा अर्थ रवी दूषित झाला, हे एक पॅटर्न आपल्याला बघायला मिळतं. हा रवी बरंच काही कुंडलीत दाखवतो आणि तुमची जर कुंडलीतली रवीची स्थिती कशा प्रकारे आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर निश्चित तुम्ही दिशा ॲस्ट्रोलॉजीला संपर्क करा. थँक्यू.